जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की मी पहिल्यांदाच कॅमेऱ्याशी फेस करून म्हणजे समोरासमोर असं पहिल्या वेळेसच बोलत आहे मित्रांनो. तर माझं नाव आहे आबासाहेब वडणे. तर आपला हा मराठी व्लॉग चॅनल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा मराठी यूट्यूब चॅनल चालू करण्याचं मित्रांनो महत्त्वाचं कारण म्हणजे की तुम्हाला दररोज ह्या चॅनलवरती माझं पर्सनल लाईफ किंवा ट्रॅव्हल व्लॉग, फूड व्लॉग किंवा शारीरिक आणि मानसिक अशा तुम्हाला टिप्स देईन मित्रांनो. जसं की योगा, मेडिटेशन, ध्यान, प्राणायाम, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन ह्या गोष्टी जर तुम्हाला कमी करायच्या असतील किंवा रिड्यूस करायच्या असतील तर ह्या चॅनलवरती तुम्हाला अशी विविध महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या आपल्या मराठी यूट्यूबच्या व्लॉगमार्फत मिळते मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की प्रत्येकाला आजकाल ताणतणाव आहे मित्रांनो, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन आहे मित्रांनो. अगदी 8 वर्षाच्या मुलांपासून ते 80 वर्षांच्या सिनियर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला ताणतणाव आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे ह्या जर गोष्टी तुम्हाला कमी करायच्या असतील किंवा अवॉइड करायचे असतील तर तुम्ही दररोज स्वतःला वेळ काढून कमीत कमी अर्धा ते पाऊण तास मित्रांनो मेडिटेशन करा, योगा करा, प्राणायाम करा, ध्यान करा किंवा मित्रांनो असं निसर्गामध्ये फिरा. हे बघा मित्रांनो, निसर्ग बी मित्रांनो आपल्याला सगळ्यात भारी मित्र आहे मित्रांनो निसर्ग. तर तुम्ही निसर्गामध्ये जरी असं टाईम स्पेंड केला एक अर्धा तास 15 मिनिट तर तुमचं मनाला शांती मिळते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर शेत असेल तर तुम्ही असं डोंगरावर जाऊ शकता किंवा तुमच्या शेतामध्ये जाऊन एक फेरफटका मारू शकता. तर निसर्गामध्ये फिरल्यावरही मित्रांनो आपला ताणतणाव कमी होतो. तर मित्रांनो, आजकालचा हे धावपळीचा काळ खूप भयानक आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने पहिलं स्वतःचं हेल्थला जपून वेळ देऊन तुम्ही तुमचं कार्य करा मित्रांनो. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती आपली सकाळी 6:30 वाजता मित्रांनो. उठल्यानंतर मी फ्रेश झाल्यानंतर थोडा एक अर्धा तास व्यायाम केला मित्रांनो. योगा, प्राणायाम आणि गावठी व्यायाम केला मित्रांनो. दुपारी काय आपलं यूट्यूबचे, इंस्टाग्राम आणि फेसबुकचे व्हिडिओ एडिटिंग केले मित्रांनो. आणि आता मी 5:30-6च्या दरम्यान वरती आउटसाईडला व्यायाम करण्यासाठी आलो मित्रांनो ह्या ग्राउंडवरती. तर इथे एक 15-20 मिनिट व्यायाम केला मित्रांनो आपण गावठी. ही बघा मित्रांनो, ही विटा आहेत. ह्या विटांवरती आपण डिप्स, जोर आणि सपाट्या मारली मित्रांनो. तर मित्रांनो, असं बाहेर जर आपण फिरलो ग्राउंडवरती किंवा निसर्गामध्ये तर आपल्याला जरा मनाला फ्रेश वाटतंय. 2 टाइम व्यायाम करतो मित्रांनो मी. एक सकाळचा आपला घरी होमवर्कआउट आणि रात्रीचा आपला मित्रांनो असतो ही आउटसाईड वर्कआउट. तर तुम्हाला मित्रांनो मला हे सांगायचं आहे की हेल्थला जपा आजच्या त्याच्यामुळे स्वतःला प्राधान्य द्या मित्रांनो. स्वतःच्या हेल्थला पहिलं प्राधान्य द्या मित्रांनो. तुम्ही आहात तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर तुम्ही हे तुमचं वेळापत्रक बनवा किंवा टाइम टेबल बनवून मित्रांनो असं डेली रुटीन करा मित्रांनो व्यायामाचं. तर मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ताणतणाव आहे, टेन्शन आहे, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला रिड्यूस करायच्या असतील किंवा कमी करायच्या असतील तर तुम्ही दररोज स्वतःला वेळ देऊन कमीत कमी एक अर्धा पाऊण तास वेळ देऊन मित्रांनो मेडिटेशन करा, व्यायाम करा, ध्यान करा किंवा असं निसर्गामध्ये फिरा मित्रांनो. निसर्ग हे आपला सगळ्यात भारी मित्र आहे मित्रांनो. तर स्वतःला वेळ देऊन तुम्ही तुमचं स्वतःच्या शेतामध्ये जाऊ शकता किंवा असं डोंगरामध्ये जाऊ शकता. तर निसर्ग बी आपला खूप छान मित्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला हा पहिलाच मराठी व्लॉग होता. काही चुका बी झाली असतील तर काही चुका झाली असतील तर मला मित्रांनो माफ करा. तर तुम्हाला जर हा आपला मराठी व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो.
तर मित्रांनो चला तर आपण भेटूया पुढल्या आपल्या मराठी व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.